तर मुलांनो, गुरुत्वाकर्षण हा पृथ्वीचा एक गुणधर्म आहे. पृथ्वीवरील एखादी गोष्ट चल असली तरी सुद्धा ती स्थिर राहू शकते. त्यात आपण सुद्धा मोडतो. कळतंय ना? उदाहरणार्थ, एखादी वस्तू आपण जर का आकाशाकडे भिरकावली की तिच्या दुप्पट वेगानं ती खाली येते. कळलं? शाबास. काय? पण एखादा वरती उडणारा फुगा कसा खाली पडतो सर? तू ढच आहे रे. बस बस बस. अरे बाबा, त्या फुग्यामध्ये हेलियम गॅस असतो. त्यामुळे तो फुगा हवेत तरंगतो आणि त्याच्यातला गॅस संपला की तो सुद्धा खाली कोसळतोच ना. शाबास. तर अरे बाबा, येताना विचार तरी. सर नोटीस आण. मुलांनो, आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पण आमच्या डोक्याला ताप. तर यावेळी आपल्या शाळेमध्ये विज्ञान परीक्षेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या बक्षीस समारंभासाठी राज्याच्या शिक्षण मंत्री खुद्द येणार आहेत. आणखी एक महत्त्वाचं, त्यांनी यावेळी ध्वजारोहणासाठी ग्रामीण भागातली शाळा ठरवली आहे आणि ती शाळा म्हणजे आपली. आणखी एक महत्त्वाचं, त्यांच्या इच्छेनुसार ध्वजारोहण आपल्या शाळेतील हुशार विद्यार्थ्याच्या हातून होणार आहे. तेव्हा त्या दिवशी सगळ्यांनी स्वच्छ कपड्यात नीटनेटकेपणानं शाळेत यायचं. न जाणो तुमच्यापैकी कुणाचाही तिथे चान्स लागू शकतो. कळलं? चल. बरं, मी काय शिकवतोय ते कळतंय ना तुम्हाला? शाबास. काय रे, इतका रेट कसा काय वाढला रे? अहो, रेट तर वाढणार ना भाऊ. गावात मंत्रींबाई येणार कळल्यावर जो तो दिवसातून 2-2 वेळा दाढी फेशियल करायला मरतो या. तरने तो सोडाच, या म्हातारांना पण चढ लागलाय. भारी सगळं. पार्वती, मंत्रिणीचं लगीन झालं काय ग? का ग? हा ग, तसं नव. झालं नसेल तर मी सून म्हणून करून आणली असती माझ्या वसंताला. म्हातारे मिस्ट्रेस लावतेस नव का? आणि त्याच्यात काहीतरी मिक्स केलं या? एवढी नशा करणं काय बरं नाही. गावातले धामधूम आहे गड्या. शाळेत मंत्री येणार आहेत म्हणे. हो ना, जोरदार तयारी सुरू आहे. हा गंगाराम मला यालाच विचार. सगळी रिकाम तिकडे म्हातारी इथंच बसल्यात वाटतं. अरे वा 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 वा. समधी मंडळी इथं. दगडू लहू पाटील. घ्या, तुमचं पत्र आलंय, घ्या वाचा. काय गंगाराम, काय गावात मंत्रीबाई येणार आहे असं म्हणतात. मंत्रीबाई? अरे काय ती मंत्रीबाई? चुन्यासारखी पांढरी फट. बर. काय तिचे गाल, एकदम सिमेंट कांकडीचं रस्तं. माणूस एकदम घसरूनच पडा पाहिजे बघ. काय तिचं डोळं, माणूस एकदम घायाळ होते हो. मग तुम्ही कधी बघितली एवढं चिकटून बसायला? अरे मंद बुद्धीच्या टीव्हीत बघत नाही सोय. त्या मंत्रिमंडळात ती बाई उठून दिसते. मग ती काय एकदम नटी आहे का अशी? नटी? अरे काटरीनं काही झक मारती रे. ते नव्ह, गावातली समधी म्हातारी एवढी फारवड झालेत वय. एवढी फारवड होणारच की. बोलणार इंग्लिश बोलते. फारमट का? फारमट नाही रे, फारमट नाही रे. धड बोलायत नाही. फारमट म्हणे. दादा, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय माहितीये का तुला? नाही बाबा, काय असतं ते? लय डेंजर असतं. म्हणजे बघ, काय बी वस्तू वाऱ्यात भिरकावली किती खाली का पडते? आता कुठं पडल मग तुझ्या डोसक्यावर? कारण पृथ्वी त्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेते. हे बघ, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण. आणि हे लोखंड. दादा, मी काय नाही केलं. आव्हानाला सोडा ना. झोपून. बापरे, काय झालं? अहो, लोखंड घातलं भाड्यानं. काय तर गुरुत्वाकर्षण म्हणे. अहो, काय शाळेतनं शिकून येत आणि घरात उपद्व्याप करत बसतं कार्ट.
अरे त्या शाळेचं काही सांगू नकोस बाबा, लई नाव आहे. म्हणून तर झेंडा वंदनास म्हण शिक्षण मंत्री स्वतः या खेपेला येणार आहे. भालू बोलला नाही त्यो. अरे समजा गावामध्ये चर्चा आहे. लेका या खोपट्यातून तू बाहेर निघशील तेव्हा ना. अण्णा हा बोला. कुठं आहे सा? किती हुडकायचं तुम्हाला? अरे इथंच. या इकडं. अहो किती हुडकायचं तुम्हाला? अरे मी इथेच होतो. अहो तुमचं लव्ह लेटर आलंय. हा अण्णा तुम्हाला ह्या वयात कोण लव्ह लेटर लिहिणार? तेच म्हणतोय. बँकेच आहे हो. घ्या धरा. अरे बाबा का तुम्हीच वाचून दाखवा की. चहा द्यावं लागेल. फोन आलाय अण्णा. हॅलो बायको, डार्लिंग बोल की काय म्हणतेस? हे बघ रातच्याला मस्तपैकी मटण घेऊन येतो. तांबडा पांढरा असा भरपूर आहे की नाही झमामा. चतुर्थी अण्णा उद्या चतुर्थी आहे. होय 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 होय. अगं रात्री 12च्या आत सगळं संपून टाकूय की. थांब येतो. हॅलो. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अरे पत्र राहिलं वाचायचं. हा श्री दशरथ रंगराव माळी. हा तुम्ही राहणार अंगणेवाडी. आपणास कळवण्यात येते की. काय झालं अण्णा? बँकेकडे कर्ज घेतलं होतं का? आणि ते फेडलं बी नाही. अहो अण्णा त्याचीच नोटीस आली ही. कर्ज नाही फेडलं तर बैलजोडे आणि शेतीवर जप्ती आणेन म्हणतात असं लिहिलं या नोटीशीत. धरा राहू दे तुमच्याकडं. चहा बी नका मला. अण्णा अहो सांभाळा स्वतःला. अहो होईल समत ठीक. काळजी नका करू अण्णा. अहो तुम्हाला सांगितलं ना. अहो एखाद्या पत्राचं उत्तर द्या की पोराच्या. त्या पत्रात माया नसते रे सदा, नुसता लोभ असतो. आणि शेत म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नव्हे, शेतकऱ्याची माय असते ती. आणि आपल्या मायला कधी कुणी ऐकतं का? अरे देवा. ओ घुगरे गुरुजी, घुगरे गुरुजी कुठे आहेत ते? हा काय शॉर्टकट? हा शॉर्टकट आहे. हा मग चला 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 चला. या हो, मला माहिती शॉर्टकट. चला चला चांदेबाई मागापासून नुसते चालतोच आहोत. चला हो. कुठे आहे तुमचा शॉर्टकट? अहो हाच शॉर्टकट. ओ चांदेबाई सावकार. नीट बघा ते सगळं पोहोचू आपण. चला चला नीट नीट. हा कसला शॉर्टकट? मला येता येत नाही, जरा मदत करा. घ्या. थँक्यू थँक्यू. चला चला. हे घ्या. हात द्या हात द्या हात द्या. अहो इकडे मला हात द्या. तुम्हाला हा घ्या घ्या घ्या. चला द्या द्या. द्या घ्या. हे घ्या. चला 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 चला. दिवसभर मी म्हणालो होतो तुम्हाला. बघा इकडे शॉर्टकट. या 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 या. आज नाहीच का? हे बघा इकडं. हा या या. चला या. शॉर्टकट आहे म्हणून. स्टंट. तुम्हाला सांगतो हे स्टंट नाही तर काय हो दुसरं. हा इलेक्शन जवळ आले ना की हे असे नाटकं सुचतात या लोकांना. शहरातल्या एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा दिल्या सोडून आणि इथं मरायला यायला लागलेत खोराड्यात. नाही तर काय काय तर मला झेंडावंदन करताय. पण बाई मोठे हुशार आहे बरं का. अहो हुशारच काय, देखणी पण आहे. काय घुगरे गुरुजी. मास्तर
आयुष्याचा पिंजरा करून घ्यायचा का? नाही ते काय, पण मी काय म्हणतो देशमुख साहेब, ती येणार म्हटल्यावर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना. गोगरे मास्तर, मी विरोधी पक्षावाला असलो तरी गावाचं हित कळतं आपल्याला. काहीतरी करेनच ना आमच्या वतीनं. तुमची काय तयारी ते मला सांगा. नाही म्हणजे काय पोरांचे प्रोग्राम बिग्राम काय बसवले का नाही? नाच गाणे कविता खेळ ठरलंय ना. काय वाजलं भाऊ जरा. ठरलंय ना. स्वागत गीत, दीप प्रज्वलन, पाहुण्यांना नाश्ता आणि पोरांना 2-2 चॉकलेटा. अगे ते झेंडा वंदनाचं राहिलं ते सांग ना. अगं बाई, ते राहिलंच की. मला जेव्हा कळलं ना की हुशार विद्यार्थ्याच्या हातून झेंडा वंदन होणार, तेव्हा तुमच्या विकीचंच नाव लिहून टाकलं मी पटकन. हुशार आहे तुमचा विकी. हुशार तर असणारच ना, आमच्यावरच गेलाय पोर. असं आहे तर बरं, मी काय म्हणतो मॅडम, ते तुम्ही सांगितलेली यादी प्रमाणे हाय ते कार्यक्रम व्यवस्थित सगळा, पण मला असं वाटतं अजून काहीतरी जोरदार करायला पाहिजे. काहीतरी असं वेगळं पाहिजे बघा, ढिंच्याक. मग डीजे लावूया की काय गुरुजी? अहो प्रसंग काय तुम्ही बोलताय काय? नाही नाही नाही, ऐकून घ्या. आयडिया, शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आमच्या वतीनं नवीन कोऱ्या करकरीत गणवेशाचं वाटप करू आपण. वा 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 वा. हा, आता भावी आमदार म्हणल्यावर एवढं तर करावंच लागेल ना आम्हाला. तर आमची तयारी आहे, तुम्ही तुमच्या तयारीला लागा. बरं भाऊ, येतो आम्ही. येतो भाऊ. हा चालते. चला 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 बाई एकदाच. अय्या तुला सांगते, प्रयोगशाळेत आला ना मला असं वाटतं चहा करूनच प्यावा. हे गोमूत्र आहे की काय? हो येवले मॅडम, ऍसिड आहे ते. घ्यायला अंगावर शिपडून आणि ना चालता येत. पडू द्या की साहेब. अहो प्रयोगशाळेतली भांडी फुटण्यासाठीच असतात. ते जाऊ द्या, मला फक्त इतकं सांगा, भाषेच्या शिक्षकांचं इथं काय काम? आम्हाला घुगरे सरांनी पाठवलंय पोरांकडे लक्ष द्यायला. तुम्हाला काही प्रॉब्लेम? त्यात माझा काय प्रॉब्लेम? द्या लक्ष, पण कुठं हात बीत लावू नका बरं का. हातमारे जरा खवचटच आहे नाही का? अहो महिनाभर बायको गावी असल्यावर माणूस पिसाटणारच ना. आमच्या यांना 2 दिवस घरचं काम करायला लागलं ना तर अख्खं घर डोक्यावर घेते. अरे डोळा फुटला काय तुझं? हा, तुझ्या बापान तर प्रयोग केला होता का? ढकुटचा, तुम्हाला सांगते, यांच्याकडनं विज्ञान परीक्षा करून घेणं म्हणजे उंटाच्या बेंबीतनं कस्तुरी काढण्यासारखं आहे. अहो मी तर म्हणते, एवढी झंझट करण्यापेक्षा डायरेक्ट पासच करा ना. मी तर माझ्या निबंध परीक्षेत तसंच केलंय. बरोबर बोलताय मॅडम तुम्ही. हे असे सगळे प्रयोग करण्यापेक्षा आपण दिखाव्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे पोरांनो, चला निघा तुम्ही सगळे पास. चला निघा सगळे निघा. चल निघ ना. चल. आता तुला काय आमंत्रण देऊ का? सर मग आता अर्धाच प्रयोग राहिला. आईन्स्टाईनची औलाद, तुझ्या बापाने कधी प्रयोग केला होता का? चल निघ. ठेव आधी. निघ चल लवकर. प्रयोग करतात लेकाचे. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.